तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रतीक सोनाने या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि 2026चा पहिला ब्लॉग आणि पहिली ट्रिप आहे आपली. ती पण अचानक प्लॅन झाली आहे. अचानक म्हणजे आपण कुठे जाणार आहे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच आहे. अचानक नीट बघा, आपण एकटे प्रवास करणार सोलो ट्रिप आहे. ही माझी पहिली 2026ची. सो आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. आणि आता घरी मी आत्ता सांगितलं आहे की मी आता निघतो आहे उज्जैनला जायला. सो आपली ट्रेन आहे 8:30 वाजताची मुंबई सेंट्रलवरून. सो आपण आता फटाफट फ्रेश होऊया आणि आपण आता निघूयात उज्जैनसाठी. हे पण मुंबई सेंट्रलला पहिले जाणार आहोत. सो स्टे ट्यून. प्रकारे आपली पॅकिंगसुद्धा झालेली आहे. पहिली ट्रिप सोलो ट्रिप 2026ची पहिली ट्रिप. आता 2026ची पहिली ट्रिप ही उज्जैनपासून सुरुवात होते. लेट्स सी यावर्षी किती आपले ज्योतिर्लिंग पूर्ण होतात. टार्गेट आहे 2 तरी कंप्लीट करायचं. 2 4दा पण कंप्लीट करायचा विचार आहे. सो बघूया. सो आपण आता रेडी झालो आहे. निघायची तयारी पण झालेली आहे अशाच प्रकारे. फायनली आपण निघालो आहे घरातून फटाफट जायला. आपला टायमिंगसुद्धा झाला आहे आणि ट्रेनचा टायमिंगसुद्धा झाला आहे. आणि जेवढं होईल तेवढं धावत लोकल पकडायची. कारण की जर लोकल सुटली तर मग आपली ट्रेन पण सुटू शकते मुंबई सेंट्रलवरून. सो आपण जाऊया फटाफट. आपली तिकीट पण आली आहे आणि आपण अंधेरीवरून प्रस्थान होतो आहे मुंबई सेंट्रलसाठी. आता आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे लोकल. गर्दी पण मस्तच आहे. फटाफट चढूया. आपण पोचलो आहे मुंबई सेंट्रलला आणि आपली ट्रेनसुद्धा लागली आहे. आणि आपण फटाफट जाऊया. खूप एक्साइटमेंट आहे कारण की पहिली ट्रिप आहे आणि फर्स्ट जर्नी आहे सोलो ट्रिपची माझी. 2026ची आहे. ते पण डायरेक्ट उज्जैन. तर चला फायनली सीट पण बघा, विंडो सीट आहे आणि ट्रेन पण रिकामी सीट पण आपल्याला भेटलेली आहे. लवकर आला त्याचा फायदा. बघा कोणच नाही. ही आपली बॅग ठेवली आता सध्यावरती. आपली ट्रेन सुटायला अजून टाईम आहे. आत्ताशी वाजले 9 वाजता आपली ट्रेन सुटणार आहे आणि आत्ता वाजले 8:30. अर्धा तास आहे. जागा पण भेटली आहे व्यवस्थित. अशाच प्रकारे ट्रेन पण निघाली आहे स्टेशनवरून. जय श्री महाकाल. आपला प्रवास सुखरूप होऊ दे. आणि आपण निघालो आहोत अशाच प्रकारे. सो चला भेटूया उज्जैन नगरीमध्ये, महाकालच्या नगरीमध्ये. पण मुंबईसारखीच गर्दी आहे. रात्रीचे 12:30 झाले आहेत तरी स्टेशन पॅक आहे. वाजलेत 12:34. स्टेशन बघा पूर्ण पॅक आहे. आणि हे स्टेशन कोणतं आहे
तर नाव दिसलं तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. आपण पोचलोय उज्जैनला. काल रात्रीपर्यंत आपण होतो मुंबईत आणि आज सकाळी आपण उज्जैनमध्ये पोचलोय. सात टेम्परेचर आहे आणि त्याच्यात आम्ही शूट करतोय. शिप्रा नदी. वेलकम टू उज्जैन. आपण उतरलोय उज्जैन स्टेशनला आणि आता आपण रिक्षा करणार आहोत आणि जाणार आहोत महाकाल मंदिराजवळ. हॉटेल तिकडे आपण जाणार फ्रेश होणार. मग आपण निघणार आहोत परत कालभैरवचं दर्शन घ्यायला आणि पुन्हा आपला संध्याकाळी 6ची ट्रेन आहे बॅक टू मुंबई. 1 डे ट्रिप आहे त्याच्यामुळे. चला पटापट जाणार. गर्दी पण भरपूर आहे आज. मस्त ड्रॉइंग केली आहे. सो फायनली आपण रिक्षामध्ये बसलो. ही रिक्षा आहे आणि हनुमान दादा. आपण आता रिक्षाने उतरलो आहे आणि मंदिराच्या जवळच उतरलो आहे. आता तिकडून आपण जाऊ रूमवर फ्रेश वगैरे होऊया आणि परत तिकडून थोडंसं नाश्ता वगैरे करून आणि तोंडातून वाफा निघत आहेत कारण की टेम्परेचर फक्त 7 आहे आणि त्यात आपण फक्त जॅकेटवर आहे. एक स्वेटर पण नाही घेतलं आणि काय नाही. हे बघा फुल नॉर्मल कपड्यांवर आहे कारण की ट्रेनमध्ये थंडी वाटत होती पण इकडे थंडी नाही वाटत आहे कारण की आपण चालतो आहे रोडवर फुल. हे बघा आत्ताशी गर्दी चालू होते आहे. हे बघा महाकालेश्वर मंदिर आपलं उज्जैन मंदिर दिसतंय. मंदिराच्या एकदम जवळ आहे आपण आणि खाऊगल्ली चालू झाली आहे की सकाळी इकडे किती वाजता आहे. सकाळी 5 वाजल्यापासून खायला भेटतं खाऊगल्लीत. आणि महाकालेश्वर मंदिर. तर फायनली आपली रूम. एक दिवसासाठी आपली रूम आहे. एक दिवस पण नाही बोलू शकत काही काळासाठी आपली रूम आहे कारण की आपल्याला फ्रेश होऊन परत निघायचं आहे. आपण थोडा रेस्ट करू फ्रेश होऊया आणि भेटूया. आपण आता फ्रेश झालं आणि आता आपण निघतोय कालभैरवसाठी. पहिलं आपण चहा पिऊया आणि जेवढी सकाळी थंडी होती ना त्यामानाने आता काहीच थंडी नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण जॅकेट वगैरे काय नाही घातलं. आता जाऊन चहा पिऊया मग आपण निघूया दर्शनासाठी आणि मग नंतर अजून भरपूर फिरायचं आहे आपल्याकडे. अजून 5 तास आहेत. 5 तासात आपण भरपूर फिरणार आहोत.
सो तुम्ही व्लॉग नक्की एन्जॉय करत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, चॅनलमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतः सकाळी गरम गरम चहा. आपण निघालोय फायनली कालभैरवसाठी. बिर्ला मंदिर हाँ पिपली नाके पिपली नाका बोलते मंडी नहीं बोलते उसको. हाँ पिपली नाका. आपण पोचलोय कालभैरव मंदिराला आणि आपलं भरपूर चालायचं पण आहे आणि लाईन पण भरपूर आहे. 1 ते 1.5 तास लागणार आहे दर्शनाला गर्दी असल्यामुळे, कारण की तिकडे लाईन छोटी आहे. तर बघूया, लाईन दिसत तर नाही एवढी पण आहे, बऱ्यापैकी लाईन आहे, बऱ्यापैकी लाईन आहे. नाही, लाईन फटाफट जाते. आपलं दर्शन सुद्धा झालंय कालभैरवचं. आपण दर्शन घेऊन निघालोय आणि आता आपण महाकालसाठी निघतोय. आता रिक्षा बघा आणि मग महाकालला जागा, मग महाकालचं दर्शन घेऊ. रिक्षातून परत. तर आपण आता कालभैरव आलो, आता महाकालेश्वरला आलो. आपण जाणार गणपतीच्या मंदिरात. वडागणेश्वर मंदिर आहे आणि आज पहिली संकष्टी पण आहे. तर आपण आता तिकडं मंदिरात जाऊया, गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग महाकालचं दर्शन घ्यायला जाऊया. दर्शन महाकाल. चला फायनली महाकालचं दर्शन घ्यायला चाललोय. लाईनमध्ये आता आपण. महाकालचं दर्शन पण झालं, प्रसाद पण भेटला. फायनली दर्शन झालं. आता आपण जाऊया. 12 ज्योतिर्लिंगचं मंदिर आहे तिकडे आणि त्याच्या बाजूलाच अमरनाथचं पण मंदिर आहे. तो आपण तिकडे जाऊया आणि त्यानंतर मग आपण हरसिद्धी मातेचं पण मंदिर आहे, तिकडे सुद्धा जायचं आहे. 100 रुपये के 2 कर दिए. खूप बरं वाटलं दर्शन घेऊन. जवळजवळ 20-25 मिनटं उभं होतो मी महाकाल सरकारच्या समोर. आणि आता आपण जाऊया कॉरिडॉर बघत.
आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा हा ब्रिज बनत होता आणि तो आता फायनली बनला आहे. आपण चाललो आहे 12 ज्योतिर्लिंग मंदिर पहिले करूया. आणि आता आपण जाऊया जेवायला, जेवून येऊया, थोडंसं रेस्ट करूया आणि पुन्हा 4 वाजता आपण चेकआउट करूया रूममधून आणि स्टेशनला जाऊया. आपली 6 वाजताची ट्रेन आहे आणि ती पोहोचणार रात्री मिडनाईट 3 वाजता वसई स्टेशनला. सो लेट्स गो. आम्ही उज्जैनला आलो ना की जेवढ्या पण वेळेस आलो आहे आम्ही उज्जैनला, 3-4 वेळा जेवढे पण आलो आम्ही, तर आम्ही ना याच हॉटेलला जेवायला येतो नेहमी. कारण की जेवणाची टेस्ट पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे, एकदम सर्व व्यवस्थित आहे. आणि हॉटेलचे मालक चालक गौरव भाऊ आलेत. जय श्री महाकाल गौरवजी. सो आता जाऊया आपण, जेवूया आणि तुम्हाला पुन्हा भेटूया. कारण की जेवण आपल्याला अजून थोडं सामान बाकी आहे. मम्मीने एक वस्तू सांगितली आहे ती इकडे फेमस आहे, त्याला ती गौरवबाईला घेऊन आपण जाणार आहोत ती वस्तू घ्यायला आणि मग नंतर आपण बॅग पॅक करणार आहोत. आता जाऊया, फटाफट जेवूया. दाल तडका आली आहे आणि जिरा राईस मागवला आहे. लाईट जेवूया. कारण आपण नेहमी ह्या हॉटेलमध्ये जेवतो कारण की ह्या हॉटेलची टेस्ट पण चांगली आहे, क्वालिटी पण चांगली आहे आणि स्वच्छता पण चांगली आहे. म्हणजे जास्त स्वच्छतेसाठी आपण बघतो तर स्वच्छता पण चांगली आहे, ॲम्बियन्स पण चांगला आहे, टेस्ट पण चांगली आहे, क्वांटिटी पण चांगली आहे आणि रेट्स पण चांगले आहेत. पूर्ण रिजनेबल आहे. आपण जेवलो आता आणि आता आपण झाला आपल्या रूमवर थोडंसं रेस्ट करूया. वाजले तरी 2 तास रेस्ट करू, आपण पुन्हा निघूया. इकडची फेमस मिठाई घेऊन आलो आहे कारण की मम्मीने सांगितलेलं घेऊन ये, लास्ट टाईम घेऊन गेलेलो म्हणून. जाऊया रूमवर रेस्ट करूया. चला, वाजलं 5 आणि आता आपण चेकआउट करूया कारण की ट्रेन येणार आहे 6ची. तर आपण चला फटाफट निघूया. आणि ब्लॉग आवडतो आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, नवीन असा चॅनलला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लेट्स गो स्टेशनला जाऊया. निघालो आहे. आपण पोचलो आहे उज्जैन स्टेशनला. जाऊया, तिकीट काढून फटाफट प्लॅटफॉर्मला जाऊया. आता बॅक टू मुंबई. स्टेशनला पोचलो आहे. ते पण येते थोड्या
आपली ट्रेन सुद्धा आलेली आहे. निघालोय. ट्रेन पण भेटली, जागा पण भेटली आहे. बाय बाय उज्जैन. तर अशीच होती आपली ट्रिप आणि आपण आता पोचलो अंधेरीला, म्हणजे आपल्या स्टेशनला अंधेरीला. आणि आपली ट्रिप एकदम व्यवस्थित झाली आहे. वन डे पिकनिक, वन डे ट्रिप. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.